चला परत एकदा, हे नांदेडच्या सर्व पॅरेंट्ससाठी व्हिडिओ आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रॉब्लेम नाही. तर योग्य ते मार्गदर्शक आणि टीचर भेटल्यानंतर तुमचा मुलगा त्याच्यामध्ये ग्रोथच होईल. ना डान्सिंग असू द्या, एज्युकेशन असू द्या, कोणतीही फील्ड असू द्या. तर मी डान्सिंगबद्दल सांगतो की जेव्हा कोणत्याही तुम्ही क्लासवर जाण्याच्या आधी त्या क्लासची इन्क्वायरी करा आणि तिथं टीचर कोण शिकवणार आहे ते बघा पहिलं. कारण की युट्यूबवर बघून शिकण्यामध्ये तुम्ही घरी बघून शिकू शकता. तुमच्या लेकराला प्रॉपर नॉलेज जर भेटत असेल, तुमचा मुलगा पुढे जाऊ शकतो. आणि काही लोक असे पॅरेंट्सची दिशाभूल करत आहेत की मी तुमच्या मुलाला रियालिटी शोला नेतो, मला 200 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बाबा, तुला 200 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तू कशाला त्या लेकराला घेऊन जाशील? तू का गेला नाही? मग हे पॅरेंट्स लोकांना विचारलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, लोकांच्या दिखाव्यावर जाऊ नका. मेन लोकांच्या दिखाव्यावर, लोकांच्या ज्यांनी तुम्हाला असं आश्वासन देतील की बाबा मी तुमच्या मुलाला नेऊ शकतो. आणि हां, मला एक गोष्ट अजून एक बोलायची होती की एक माझी स्टुडंट आहे, एका दुसऱ्या क्लासवर गेली आणि त्यांनी, आपल्याकडे फीस जास्तच आहे तर आहेच, क्वालिटी आहे, फीस आहे. तर 1,500 त्यांनी हिपहॉप डान्स शिकवत आहेत. आणि हिपहॉपचं त्यांना काहीच माहिती नाही, नॉलेज नाही. किड्स बॅचमध्ये त्यांनी टाकून टाकले त्या लेकराला. ते लेकरू परेशान की असं. तर अशी दिशाभूल करू नका पॅरेंट्सची की त्यांना नॉलेज नसते. पण मी व्हिडिओ बनवत राहणार आणि पॅरेंट्सला हुशार करणार. काही जरी झालं तर मी पॅरेंट्सला हुशार करणार. डान्स फील्डमध्ये जे लोक लेकरांना टाकत आहेत, त्यांना भीती आहे की माझं लेकरू काय करेल बाबा, यांनी काय शिकवतील. त्यांना नॉलेज नसते पॅरेंट्स लोकांना. तर हे नॉलेज मी शेअर करायला आहे. आणि कोणीही काय केलं तर मी व्हिडिओ बनवणारच. आणि दुसरी गोष्ट, डान्सरांनो, म्युझिकवर नाचा. आहे एक खेकडामाकी डान्सर, काय नाचलं त्यालाच माहित नाही. स्टुडंट त्याच्या मागे लागत, पॅरेंट्स लोक खुश. तर पॅरेंट्सलाही विनंती आहे की तुमचा मुलगा म्युझिकवर नाचायलाय का, आणि रोजचा अपडेट घेत राहा त्याचा क्लासमध्ये तुमच्या आज काय शिकवलंय, याचं नाव काय आहे, हर स्टेपचं नाव असते हे ध्यानात ठेवा. सगळ्या स्टेपला नाव असतात. पॅरेंट्सला सर्वांना मी आवाहन करत आहे की लेकरांना बुक द्या क्लासला जाताना. जसं एज्युकेशन आहे तसाच डान्सिंग आहे. प्लीज तुम्हाला विनंती आहे, क्लासवर जाताना, त्याला डान्स क्लास जाताना बुक आणि पेन दिलीच पाहिजे. कारण की जे टीचर शिकवायला त्यांनी ते लिहून घेतलं पाहिजे. हर स्टेपचं नाव आहे, हर मुवमेंटचं नाव आहे, हे लक्षात घ्या प्लीज. पॅरेंट्सला सगळ्यांना विनंती आहे. आणि व्हिडिओ बनवत राहणार. टेन्शन घ्यायचं नाही पॅरेंट्सने तर बिलकुलच नाही. कारण का की सुमेध आहे. टेन्शन नॉट.